दशक चौथा, समास चौथा, पादसेवन भक्ती. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली, राममंडपा भेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. पुन्हा सद्गुरु चरणांशी नतमस्तक होऊन आपण काल ज्याचं थोडंसं सुख पाहिलं, सोलीव सुख, त्या सुखाच्या उरलेल्या ओव्या आपण घेऊ आणि नंतर समासाला सुरुवात करू. जसं आपण सुरुवातीला असं वाटतंय काहीतरी पुढे आपल्याला आशा आहे, काही ना काहीतरी गोळा, ब्रह्मगोळ किंवा सोनं किंवा काहीतरी विशेष असं समोर आहे, असं एकदा का मनाला इच्छा झाली. तसं म्हणतात, एक सद्गुरू म्हणतात की जसं सिनेमाचं थोडक्यामध्ये ट्रेलर दाखवतात की याच्यातलं हे याच्यातलं हे याच्यातलं हे दाखवत त्यांनी ट्रेलर तयार करतं सिनेमातलं, तसं तो मग एकदा ट्रेलर बघितलं की तो सिनेमा बघावा वाटतो प्रत्येकाला. थोडक्यात सारांश असा दिला तर हा सारांश नसून हे पूर्ण पक्व झालेलं फळ आहे. पण ते फळ जरी आपल्याला समजलं नाही तरी सुद्धा आपण त्याचाच विचार, तसंच चिंतन, त्याचंच मनन केल्यावर कदाचित गुरुकृपा झाली तर अवेळी सुद्धा आपल्याला ती कृपा प्राप्त होऊ शकते, जरी आपला अभ्यास व्हायचा असला तरी. म्हणजे त्यासाठी पादसेवन भक्ती जेव्हा करायची आहे त्यावेळी मन चित्त शुद्ध अंतःकरण असल्यावर त्या गोष्टी अतिशय लवकर घडून येतात असं वाटतं. त्यामुळे काहीतरी आपलं असं म्हणतो ना की मनाला आनंद मिळावा, मनाला शांती मिळावी, असं काहीतरी वेगवेगळ्या प्रकारांनी, कधी स्तवन म्हणायचं, कधी गीत म्हणायचं, तर कधी आपल्याला स्वतःला सुचलेला कविता किंवा स्वतःला आलेला अनुभव आपण जसं सांगतो. नंतर सद्गुरूंचा सुबोध झाला, या साध्या साध्या गोष्टी पण एकदम उच्च टप्प्यावरची सुद्धा गोष्ट जर आपल्याला समोर समजली जरी नाही तरी कानांना ऐकायला आली तर निश्चित हृदयाला बरं वाटेल. आणि असं वाटावं या अतिशय शुद्ध आणि साध्या सत्शील हेतूनी सद्गुरूंची प्रार्थना करून आपण कालच्या ज्या ओव्या म्हटल्या त्यातलं बरंच शेवटची ओवी तर अगदी मनाला अगदी भावली की ज्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की तेव्हा मागील दाह शमेल, तेव्हा मागील दाह शमेल, शीतळाई सर्वांग होईल, चंद्राची प्रभा सुढाळ, फडफडीत चांदणे. या ठिकाणी आपण 25 ओव्या घेऊन थांबलो होतो. आता त्यानंतरच्या ज्या ओव्या आहेत ती आहे त्याची ह्यामध्ये दुसरं काहीही बोलणार नाही. समजलं नाही समजलं तरी आपण हे निरूपण करत नाही. त्यांच्या ज्या ओव्या जशा तशा जितक्या आपल्याला आवडते तितक्या वाचू. तोची डोळ्याचा डोळा पाही, देहातीत वर्म विदेही, चिन्मय सुखाची बवाई, भोगी आपुले की गा. अनुभवाची शिग भरली, अनुभवाची शिग भरली, आग्रापरी उसळली, भूमंडळी प्रभा पडली, कर्पूर वर्ण नभ जाहले. तया मध्यभागी सघन आढळपद दैदिप्यमान, उर्वरित ब्रह्म जाण ध्रुव वैसला आढळते. ते तुझे स्वरूप नेटे वोटे, जेथे समस्त जाणते आटे, ऐके झाली असी थिटे, बळकटपणे बलाढ्य. ऐसे सुख योगिया लाधले, ऐसे सुख योगिया लाधले, तेव्हा देहाचे मरण गेले. ऐसे सुख योगिया लाधले, तेव्हा देहाचे मरण गेले. सांगणे ऐकणे मुराले, एकत्वपणे एकचे. शांती येवोनी माळ घाली, अलक्ष सेजे निजेली,
हंसपदे ऐक्य झाली सुख सुखाते निमग्न. तेथील अनुभव घेऊनी स्वानुभव पाहे कलटुनी. आला मार्ग ते क्षणी दिसे नासा झाला की. त्रिकुट त्रिहाट गोल्हाट बुडाले ते औट पीठ. इडा पिंगळा सुषमा तट विराले ते स्वात्मसुखे. सूक्ष्म स्थूळ कारण तेणू काय झाले महाकारण. इंद्रिये चुबकली जाण धाव मोडली तयांची. पंचभूतांचे खवले तयांचे ठावची पुसले. अपरिमित आनंदले निमग्न झाले सुखात. सखोल भूमी ऐसे झाले सुख सुखाची घोटले. स्वय आत्मत्म प्रगटले माझे देही रोकडे. मग सहज समाधी जिरवून शिष्य उठला घाबरा होऊन. हे सद्गुरु देणे काय उत्तीर्ण म्या व्हाय. जरी स्तुती जयाची करावी माझी मती नाही बरवी. अनिर्वाच्य गती बोलावी परावाचा कुंठित. आता जी मी लढिवाळपणे तुमचे कृपेने करीतो स्तवन. सूर्यापुढे खद्योत जाण तैशा परी बोल हे. जय जयाजी करुणा सिंधो जय जयाजी भवरोग वैधू. जय जयाजी बाळबोधू कृपा घना समर्था. जय जयाजी अविनाशा जय जयाजी परेशा. जय जयाजी अध्यक्षा दयार्णवा. जय जयाजी पूर्णचंद्रा जय जयाजी अलक्ष विहारा. जय जयाजी भवसिंधू भास्करा आनंद प्रभू. तुझी स्तुती करिता सांग वेदस्तुती झाले अव्यंग. तेथे प्राकृत मी काय वर्णावया योग्य नव्हे. कल्याण म्हणेजी रामदासा कल्याण म्हणेजी रामदासा. माझा मुकेपणाचा ठसा ते मोडोनी वसोसा. मजा आपणा ऐसे केले मजा आपणा ऐसे केले. ऐकोनी मृदुवचन कुरवाळिले तया लागून. ऐकोन मृदुवचन कुरवाळिले तया लागून. गुरु शिष्य हे बोलणे उरले नाही ते वेळी. एकपण एकची झाले ऐक्यरूपी सम मिळाले. करून या सुख उसळले नाही पण जाऊन या. सुगरणीचा पाक झाला सुगरणीचा पाक झाला. नभा भाजनी वाढीला अक्षयपदी सुगरावला. संत जेवती स्वानंदे. अर्निर्वाच्य बोल बोलिले साधकाचे उपेगा आले. सिद्ध तरी डोलो लागले बद्ध मुमुक्ष होता ती. या परते आन नाही बोलणे श्रीराम दाशरथीची आण. एकपत्नी तो सुजाण आपुले पद दे दासा. एकपत्नी तो सुजाण आपुले पद दे दासा. इति श्री दासबोध ग्रंथ. त्यातील हा सोली व अर्थ श्रोते ऐकता यथार्थ समाधिस्थ होती श्रीराम. आणि अतिशय सुंदर अशी श्रीरामांची मूर्ती आहे समोर. आणि अशा प्रकारचं हे सोली व सुख ऐकताना नक्कीच काही ना काही आनंद निश्चित मिळाला असेल. या अर्थ ज्ञानोत्तर भक्ती म्हटल्यापेक्षा भक्तीतून जर ज्ञान निर्माण झालं तसा उलटा प्रवाह करायला आपण हरकत नसावी. अशा प्रकारची मनातून आज्ञा घेऊन समर्थांची अशा प्रकारचं हे आपण सोली व सुखाचे 50 ओव्या आपण पादसेवन भक्तीच्या आधी समर्थांना समर्पित केला. त्यातील बऱ्याचशा गोळ्या अमृतकणासारख्या कानात जर झिरपल्या असतील तर त्या अमृतकणामुळे आपल्या हृदयाला शांती मिळेल. आणि आपल्या हृदयाला शांती मिळाल्यावर आपलं जे मस्तक आहे ते आपोआपच समर्थचरणी नतमस्तक होईल यात शंका नाही. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतम गुह्यम सर्वं मे रघुनंदना. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकम श्रीदासबोधाभिधम. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोयम मुक्तिकरक्षितो विजयतो श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः
श्रीरामचंद्र पूर्वेशामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। दशक चौथा, समास चौथा, पादसेवन भक्ती। यातील आपण 5 ओव्या झाल्या, याच्या पुढच्या आपण घेऊ। म्हणजे जे दृष्टीस दिसेना हे झालंय, पण त्याचा थोडासा मागचा भाग घ्यायचा आहे। म्हणून जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना। आता योग असा, कर्मधर्म संयोग असा आहे की ज्या ठिकाणी आज 184वी जी ओवी त्याचं निरूपण जे पाठवलंय समर्थ ग्रुपवरती, तो हाच आहे। या समासाचंच ते अचानक कोणीतरी मागितलं तर तोही किती संदर्भ चांगला लागतो बघा। त्यांनी म्हटलं 184 ओवी आणि ते हेच आहे। अगदी 184चं जे निरूपण आहे ते या ओवीशी अगदी तंतोतंत आहे। त्यामुळे तीही ओवीचं निरूपण ऐकावं। 184 नंबरचा मनाचा श्लोक। जे वस्तू दृष्टीस दिसेना, जी वस्तू दृष्टीला दिसत नाही। जन्मापासून डोळे उघडल्याबरोबर एक गोष्ट आपल्याला दिसते की आपण आहोत। आपलं नावं घेतल्याबरोबर आपल्याला नावाकडे बघायचं आहे। आपली आई दिसते, आपल्या आजूबाजूचं सगळं दिसतं, हे दिसतं। दृष्टी उघडल्याबरोबर डोळे बंद होते। आधी जेव्हा डोळे उघडे झाले तेव्हापासून जे दृश्य जग दिसतंय ते माझं आहे। जे दृष्टीला दिसतं ते माझं आहे, हे अगदी हक्क रूपाने आपण सांगतो आणि इतकं मनाला पटतं आणि खरं आहे। प्रत्यक्षात जे आहे ते नाही कसं म्हणणार? जोपर्यंत नवीन दृष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत नाही कसं म्हणणार? ते ब्रह्मज्ञान कसं करणार? ब्रह्मापासून आपली उत्पत्ती आहे, अहम ब्रह्मास्मी हे म्हणणं वगैरे नंतर। जरी जन्माच्या आधी भगवंतांनी आपल्याला तो मंत्र दिला की सोहम सोहम, तू कोण आहे? तू आणि मी वेगळा नाही। तत्वमसी, तू आणि मी वेगळा नाही। फक्त जे वेगळं दिसतंय ते फक्त खोटं आहे, हे त्यांनी शिकवलं जरी असलं तरी जे समोर आलं त्याच्यावरती आपण अगदी विश्वास ठेवतो। कारण तीही भगवंताची लीला, याच्यावरती आपण बरेच वेळा बोललो आहे की तीही भगवंताची लीला आहे। कारण भगवंत त्यात गुंतवतो आपल्याला आणि त्यातून जो सुटतो त्याला आपल्याकडे बोलवतो। कारण सरळ सरळ भगवंत मिळाला तर त्याची किंमत कशी वाटेल? अगदी सरळ भगवंतांनी सांगितलं मी असा आहे, मी स्पष्ट दिसतोय, माझं हे रूप आहे, माझं हे गुण आहे आणि माझं हे ऐश्वर्य आहे, हे जर सगळं त्यांनी स्पष्ट सांगितलं तर आपलं काय पौरुष प्रयत्न आहे? आपले कोणते प्रयत्न आहेत? आपले स्वतःचे प्रयत्न असल्याशिवाय भगवंत किंवा कोणतीच गोष्ट भेटत नाही। जी गोष्ट आपल्याला मिळते ती आपल्या प्रयत्नांनी जर मिळाली तरच त्याचं किंमत राहतं। आजच एका महाराजांशी संवाद झाला, म्हणजे जे कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकारांनी सांगितलं की आपल्याला जर एखादी गोष्ट तरून जायची आहे, म्हणजे आपल्याला एखादा म्हणजे जर तळं आपल्याला पोहून जायचं आहे, नदी पोहून जायची आहे, तर आपण पोहून गेलो तर त्या ठिकाणी काय खाचखळगे लागतात ते आपल्याला समजतं। आणि खाचखळगे लागल्यानंतर जेव्हा आपण तिथे पोहोचतो की कधी कोणत्या ठिकाणी खोलगट भाग आहे, कुठे मगरी आहेत, कुठे सुसरी आहेत, आणि या सगळ्यांना टाळून जर आपण दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचलो तर ते स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःची दृष्टी त्या ठिकाणी ठेवून कुठे काय करायचं ते वापरून जेव्हा ते कष्ट बाजूला करत करत जेव्हा आपण दुसऱ्या भागावर किंवा किनाऱ्यावरती पोहोचतो तेव्हा त्या पोहोचल्याचं जे सुख आहे ते अगदी वेगळं आहे। आणि दुसरा प्रकार त्यांनी सांगितला की तीच व्यक्ती नदी जेव्हा पार करते, जर ती होडीतून गेली, जर तिने आपली नाव घेतली आणि नावाड्याच्या साह्याने जर गेली तर तोही प्रवास अतिशय मनोरम, नयनरम्य, हृदयाला आवडणारा होतो, हे निश्चित आहे। पण कुठेतरी असं वाटतंय त्यांना की ह्या ठिकाणी आपण कुणाचा तरी आधार घेतला आणि हे स्वतःचे प्रयत्न नाही, आपल्यावरती ही कृपा आहे किंवा कुणीतरी आपल्याला मदत करतंय त्यामुळे या गोष्टी घडल्या। हे दोन्ही भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे। जेव्हा या गोष्टी घडतात, दोन्ही भाग जेव्हा लक्षात घेऊ तेव्हा आपण केलेले प्रयत्न आपल्याला विशेष वाटतील याची खात्री आहे सगळ्यांना। मुलांना जेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्यानंतर त्यांना त्याची किंमत वाटत नाही, हे गोष्टी आपण आता ह्या वयाचे लोक जाणतो, त्या गोष्टीची ते आपल्याला असं गृहीत धरतात। या सगळ्या गोष्टी आपोआप मिळाल्या। नावेत बसून केलेला प्रवास आनंद निश्चितच देतो, कारण आपलं पूर्वसुख आहे, पूर्वपुण्य आहे, ज्या ठिकाणी आपण नावेतून प्रवास करू शकतो, त्या नावाड्याचा आधार आपण घेऊ शकतो। त्या नावाड्याला आपण पैसे देऊन ठरवलेलं असतं की तुम्ही, कारण ती सांपत्तिक स्थिती आपली तशी असते। पण तीच व्यक्ती जेव्हा पोहून जाते तेव्हा तिला मेडल मिळत आहे, 1 नंबरचं, 2 नंबरचं, 3 नंबरचं बक्षीस तिला मिळतं। ते बक्षीस नावेतून जाणाऱ्याला मिळणार नाही।
मग हे जे महत्त्व आहे, 2 प्रकार आहे, ते दोन्हीही महत्त्वाचे आहेत. पण जोपर्यंत माया आहे तोपर्यंत हा होडीतला प्रवास अतिशय आवडतो आणि त्याच्यातच मन रमतं. आणि प्रत्येक वेळी या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाताना स्वतःचे प्रयत्न न करता होडीतूनच जाण्याचा आपला प्रयत्न असतो. कारण मनाला सुख जिथे मिळतं तेच करायचा आपला प्रयत्न असतो. म्हणून ही ओवी पुन्हा घेतली की जे वस्तू दृष्टीसं दिसेना, आता ही दिसताना होडीतला हा जो प्रवास आहे त्या ठिकाणी मला आनंद मिळत गेला, पण प्रत्यक्षात जे पोहण्यात सुख आहे ते होडीत नाही हे कळण्यासाठी ज्ञान तर लागेल. ते कळायला तर पाहिजे की त्याच्यात एकदम वेगळं काहीतरी सुख आहे. स्वतः जो प्रयत्न करून पुढे पोहतोय त्याला एक बक्षीस मिळत आहे, ते सुख मला कळण्यासाठी ज्ञान पाहिजे. ते कळलं पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे. ही जाणीव सद्गुरू करून देतात की या ठिकाणी होडीतून जातानाचा जो आनंद घेतला तो त्याच्याही पेक्षा सखोल आनंद तुला असा मिळू शकतो. म्हणजे स्वतःचे प्रयत्न जेव्हा आणि स्वतःचे प्रयत्न करण्याची इच्छा केव्हा होते, जेव्हा सद्गुरू आपल्याला ती इच्छा देतात. म्हणजे जेव्हा आपला अंतःकरण शुद्धी होते, म्हणजे आपण स्वतः पोहून जातो. खाचखळगे आले, दुःख आले, काही आले तरी त्याला स्वतःहून मात करतो. कारण दुःखापेक्षा पुढचं सुख आपल्याला महत्त्वाचं स्वतःला मिळवायचं आहे. स्वतः हा अतिशय मोठा संकेत आपल्याला या ठिकाणी मिळतो. जे वस्तू दृष्टीस दिसेना, जी वस्तू मग आता ही दिसत नाही आहे. जो पोहून गेल्यानंतरचा जो आनंद आहे तो आपल्याला होडीतल्या माणसाला का दिसत नाही? कारण तो सुखवस्तू आहे, त्याला त्याची गरज नाही. त्याला वाटतं हाच आनंद खरा आहे. या आनंदामध्ये तो रममाण होतो. ही माया आहे, ही माया आहे. थोड्या सुखामध्ये आनंद मिळतो, हे कितीतरी वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रयत्न करतो, त्याही ठिकाणी सुख मिळत आहे, या ठिकाणी सुख मिळत आहे, असं करत त्या खऱ्या आनंदापासून तो मुक्तो. पण जेव्हा एक क्षण असा येतो की नाही खरं, ती सद्गुरूंची कृपा असते. म्हणजे नाही, जे दृष्टीला पडत नव्हतं ते दिसतं आणि मग आपण तो वेगळ्या प्रकारचा प्रवास सुरू होतो, ज्या ठिकाणी दुःखाला किंमत नाही, स्वतःच्या प्रयत्नांनी, आणि तिथे कोणीही आपल्याला मदत करत नाही. जीव एकटा असतो. या खऱ्या आनंदाच्या शोधामध्ये जीव एकटा असतो. बाकीचे आनंद जेव्हा शोधले त्या वस्तूतून, व्यक्तीतून, स्थानातून आपल्याला आनंद मिळतो. कारण 2 असतात त्या ठिकाणी. द्वैतातून आनंद घेतो. ह्याच्यापासून मिळेल, मुलांपासून मिळेल, माझ्या बगीच्यातून मला मिळेल, मी इतका कष्टाने बगीचा लावलाय, त्या बगीच्यातून मला आनंद मिळेल, असं सुख आपण विचार करतो की नाही? मग त्याच्यातून विचार करता करता मग त्याला जेव्हा कळतं की या सुखापेक्षाही खरा आनंद जो टिकणारा मला मिळणार आहे, मग त्या ठिकाणी दोघं नसतात. मिलन होते दोघांचे हीच कल्पना पोल, रहस्य कळते या मायेचे जीवन हे अनमोल. मिलन दोघांचं घडतं ही कल्पना चुकते. मी त्याचा आहे, तो माझा आहे, होतच आधीपासून. ते मला आत्ता कळलं, म्हणजे तो आणि मी एकच आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा त्या खऱ्या आनंदाचा शोध होतो. म्हणजे जी गोष्ट दिसत नव्हती ती दिसते, आणि जे दुःख दिसत होतं, जे सुख दिसत होतं, त्याच्यावर माणूस विचार करू शकतो. अशी ही बुद्धीची झेप घेतो आणि बुद्धीला खाली शरण घालतोय सद्गुरूंच्या पायाशी. मग हे सोलीव सुखाकडे जर आपण विचार केला तर कसा आनंद झालाय कल्याणाला आणि कसं समर्थांनी त्याला कवटाळलंय, ह्या गोष्टी आता समजतील. म्हणून पुढे करायच्या घटना सुद्धा आपण आधी केल्या तरी हरकत नाही. कारण काहीतरी पुढे सोनं ठेवलंय, सोन्याचा गोळा पुढे आहे असं जेव्हा वाटलं तेव्हा माणसाला अधिक आनंद, अधिक उत्तेजना किंवा काहीतरी वेगळं मिळण्याची शक्यता वाटते. मग आणि मनास तेही भासेना, संगत्यागे विण येना अनुभवासी. तो संगत्याग केल्याशिवाय द्वैत 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 द्वैतात आनंद आहे, द्वैतात आनंद आहे, ह्याच्यापासून आनंद आहे, त्याच्यापासून. काल एक अतिशय सुंदर संकल्पना त्या माणिक प्रभूंनी सांगितली की गुलाबजाम खातोय आपण. साध्या संकल्पना सांगतात छोट्या छोट्या. गुलाबजाम खातोय तर गुलाबजाम तो दूर आहे आणि आपण इथे आहे, पण तो दूर आहे तर दुरात आनंद देतच नाही. तो जोपर्यंत आपण त्याला खात नाही तोपर्यंत तो आनंद मिळत नाही. म्हणजे शेवटी तो आपल्यात आला पाहिजे तरच तो आनंद मिळतो. दुसऱ्यामध्ये जे तिथे दूर राहून नुसत्या डोळ्यांनी तो आनंद मिळत नाही. खाल्ल्याचं सुख खाल्ल्याशिवाय मिळत नाही. मग हा जर दोनाचा संवाद जेव्हा घडतो, दोन नाही, आपण एकच आहे, जो घेणारा एकच आहे आणि देणाराही एकच आहे, हा आत्मसंवाद या गुलाबजाम सारखाच होत आहे. खाण्यातून जसं सुख आहे तसं त्या देवाचं सुख आहे. तो आणि मी एकच आहे, तो माझ्यात आहे. जसा गुलाबजाम खाल्ल्यावर मला खाण्याचा आनंद मिळाला, तसा देव माझ्यात आहे हे समजल्यावर अद्वैताचा आनंद मिळतो. तो आणि मी वेगळा नाही. अशी ही छोटी म्हणजे कठीण संकल्पना अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने विचार करून आपण एकांतात जाऊन जर विचार केला तर कळू शकतात. म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टी दिसतात.
न दिसणाऱ्या गोष्टी दिसतात. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही मनालाही भासत नव्हती आतापर्यंत. संगत्यागे विण येना अनुभवासी. हा संगत्याग केल्याशिवाय, द्वैताचा विचार सोडल्याशिवाय, एकांतात गेल्याशिवाय अद्वैत कळणार नाही. अद्वैत म्हणजे तो आणि मी हे कळणार नाही. मग आता संगत्याग आणि निवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपणा, सहज स्थिती, उन्मनी विज्ञान, हे सप्तही एकरूप. हे सगळं एक आहे. हे सगळं एकाकार आहे. हे दिसतंय ते भासमान जग असत्य आहे. म्हणून आपल्याला पूर्ण सुख मिळालं नाही. थोडं थोडं सुख त्यात घेत असताना संकल्प आपण कशाशी ठेवायचा? देवाशी. त्याच्यासाठी सुद्धा उदाहरण अतिशय सुंदर दिलंय. एखादा गाडीतून प्रवास करतोय व्यक्ती, प्रवासी आहे, आणि प्रवासी झाल्यानंतर एखाद्या स्टेशनवरती उतरला. म्हणजे या गाडीचे तर उदाहरण कितीतरी वेळा, नदीचे, गाडीचे उदाहरण सगळे संत देत असतात. ते उतरले आणि काहीतरी खाण्याला पिण्याला तो उतरला, आणि आपली गाडी स्थिर आहे, आपण गाडीच्या जवळ उभं आहे, आणि आपण खायला सुरुवात केली. जे काही खातोय पितोय किंवा एखादा पेपर घेतला रस्त्यावरचा, तो वाचतोय, आणि वाचत असताना 4-5 गाड्या सोडून 5व्या गाडीनी जरी हॉर्न दिला, कोणीतरी हॉर्न दिला तिकडे, 5व्या गाडीने कोणती तरी गाडी स्टेशनवरून सुटली, तर ह्याला वाटतं आपली गाडी सुटली. म्हणजे खात असताना, वाचत असताना, पीत असताना उतरलाय गाडीतून, पण लक्ष गाडीत आहे की गाडी माझी सुटली नाही पाहिजे. मग आपण संसारातलं सगळं सुख भोगायचं, पण लक्ष देवामध्ये ठेवायचं. हा योग आहे. म्हणजे गाडी सुटत असताना त्याला माहिती आहे ही गाडी माझ्या समोर दिसते आहे. मग गाडी हललेली नाही, त्याचं चाकही हललं नाही, पण तरी तो म्हणतो आवाज आला, भोंगा वाजला, माझी गाडी तर नाही सुटली. पटकन आपल्या हातातला पेपर ठेवून इकडे चढायचा प्रयत्न करतो. ही जी घाई आहे, ती घाई कशाकडे पाहिजे? भगवंताकडे पाहिजे. असं ते संत सांगतात की तुम्ही सगळं करत असताना आपलं लक्ष फक्त भगवंताकडे ठेवणे म्हणजे संगत्याग आहे. संगत्याग म्हणजे सोडून वनात जायचंय आणि याच्यामध्ये जायचं, हिमालयात जायचंय. साधूंचे कामं चालू आहेत, बिचारे नागासाधू जातात, त्यांचं जीवन. पण आपल्याला तसं करायची गरज नाही. प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे. याही ठिकाणी राहून इतकं सोपं तत्वज्ञान तर कोणीच सांगणार नाही. जिथे आहात तिथे, ज्या रूपात आहात, मुलगी असाल, मुलगा असाल, पुरुष असाल, स्त्री असाल, लठ्ठ असाल, गोरे असाल, दुःखी असाल, सुखी असाल, जिथे असाल तिथे, गरीब असाल, श्रीमंत असाल, कुणीही काहीही असाल, तुम्हाला तुमचं सुख देईल. कारण ते तुमचं एकट्याचं आहे. तुम्ही फक्त शोधायचं आहे. स्वतः जसा पोहत गेला तो तसा स्वतः पोहा, तरच तुम्ही इतरांशी तुलना करणार नाही. नावाड्याकडे बघितलं आणि नावेकडे बघितलं आपल्याला दुःख होईल. ते बघतात का 1 नंबर मिळणारे? ते नाव जावो तिथे मोठं अगदी अलिशान त्यांचं जहाज गेलं तरी ते आपले पोहत राहतात. मग आपल्या पोहण्याचा संबंध आपल्याशी आहे हे जेव्हा लक्षात येतं, ते संगत्याग आणि निवेदन कुणाशी करतायत? ते निवेदन आपल्याशी करतायत. आता हेही जे मी बोलते आहे ते खरंच आत्मनिवेदन आहे, आत्मपरीक्षण आहे, सिंहावलोकन आहे. आपल्याला काय वाटतं, आपण काय केलं आणि काय करायला पाहिजे, हे मला जे आतमध्ये बोलायचं ते मोठ्याने बोलते, एवढाच फक्त फरक. बाकी कुणालाही सल्ला नसतो द्यायचा. समर्थ तेच म्हणतायत की माझ्या बोलण्याचा कोणीही असा अर्थ काढू नये की मी तुम्हाला असं सांगतोय, पण पुढे काय चांगलं आहे हे सांगण्याची जबाबदारी माझी आहे. कारण मला म्हणजे समर्थांना अनुभव आला आहे, तो अनुभव तुम्हाला द्यायचा आहे, ते निवेदन आहे. हे जे बोलणारा बोलतोय तेही निवेदन आहे, आत्मनिवेदन आहे. अरे मला खूप पटलं, आणि मला जर एखादी गोष्ट पटली तर ती सांगणं माझं कर्तव्य आहे. मग त्यावेळी चूप बसणं हा आपली जबाबदारी आहे. न चूप बसता काहीतरी सांगणं, जबाबदारी घेणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारीतून आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण, आत्मनिवेदन आणि परोपकार, इतरांचं कल्याण. कुणाला तरी एखादा शब्द याच्यातला पटेल आणि आपण हृदयात पक्का बसेल आणि त्याच गोष्टीने त्याचं कल्याण होऊ शकतं. कुठेतरी चांगला एखादा हिरा सापडेल, ह्याच याच्यात सापडेल. या बोलता बोलता अरे असं आहे का, तसं आहे का, कुठेतरी बुद्धी स्थिर होईल आणि ती बुद्धी त्याची शरण होईल आणि कुठेतरी ती गोष्ट लागून जाईल आणि त्याचं कल्याण होईल. असं हे आत्मनिवेदन आहे. संगत्याग आणि विदेह स्थिती म्हणजे मी देह नाही, देहात राहतो, देहाचा फायदा घेतो, देहाच्या द्वारे. देह गेला तर मला हे शक्य नाही. देह गेला तर मला पुन्हा देह घ्यावा लागणार आहे. देहाच्या शिवाय मला हे शक्य नाही. पण देहातला जो तो आहे, तो मी आहे, हा देह मी नाही. देहाने माझा फक्त देहाचा वापर कंटेनर आणि कंटेंट हा पहिल्यांदा इंग्लिश शब्द वापरला. कंटेनर म्हणजे आपलं वापरायचं भांडं आणि भांड्यामधली असलेली वस्तू. हे भांडं म्हणजे देह, नाव म्हणजे देह. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर म्हटला तर देहाचा उपयोग फक्त मला स्वतःच्या कल्याणासाठी करायचा, इतर कशाही गोष्टींसाठी त्याचा उपयोग करायचा नाही. ती विदेह स्थिती आहे. म्हणजे सगळं करत राहायचं,
जसं त्या गाडीवर तो उतरला स्टेशनवर, तरी लक्ष गाडीकडे ठेवलं. तसं सगळं करत असताना, कितीही दुःख कितीही सुख, आपलं काम अतिशय उत्तम करत असताना लक्ष बाकी आपलं निरूपण करत असो किंवा आपल्या स्वतःची बाकीची कामं करत असो, लक्ष देवाकडे. देव काय म्हणत असेल, देव खुश असेल, मला आतून आनंद होतोय का या सगळ्या गोष्टींचा, याचा विचार करत करत अलिप्तपणे या सगळ्या गोष्टी करायच्या. ह्याला म्हणतात सहज. या ठिकाणी बघा पादसेवन भक्ती आलेलीच नाही. पादसेवन भक्तीचा विचार न करता बघा स्वतःवरच काम करायचं आहे, मनाच्या श्लोकापासून तर अजूनही. म्हणजे इथे कुठे म्हटलंय त्याने पादसेवन भक्ती करावी, पादसेवन भक्ती करावी असं म्हणू शकलेस ते शेवटी ते, की हे म्हणजे पण त्यांनी काहीच विचार काढलेला नाही त्या ठिकाणी, असं माझं एक स्वतःचं मत आहे. पादसेवन भक्तीसाठी सुरुवातीला सांगितलं, आता सांगतो ही भक्ती, आणि त्यानंतर त्यांनी स्वतःवर काम करा म्हटलंय. आणि स्वतःवर काम करत असताना ते आपोआप, मग आपलं स्वतःवर काम कशामुळे झालं याचा विचार साहजिकच करेल कोणीतरी. मला असं वाटेल की अरे असं चांगलं घडलं, कशामुळे घडलं, ते सद्गुरूंमुळे घडलं. मग सद्गुरूंची पादसेवन भक्ती आपोआप घडणार आहे. या सगळ्या गोष्टी समर्थांना अपेक्षित असाव्यात. असं घडावं. संगत्याग आणि निवेदन, विधेयस्थिती अलिप्तपणा, सहजस्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एकरूप, हे सगळं एकरूप आहे. हे जे विज्ञान आपण समजतो ते सगळं विज्ञान कसं आहे, मनाचा खेळ आहे. आणि हे सगळं एक आहे. हे जेव्हा एक होतं, द्वैत नाहीच काही. मला वस्तूतून सुख नाही, मला व्यक्तीतून सुख नाही, मला स्थानातून सुख नाही, मला पैशातून सुख नाही. सुख माझ्या मनात आहे. पैसा एवढा आहे माझ्याजवळ, अगदी करोड रुपये आत्ता माझ्याजवळ आहे. माझी जर तब्येत बिघडली, माझी जर प्रकृती चांगली नसेल, तर मी त्या पैशाकडे पाहूनही सुखी होऊ शकत नाही. तेव्हा पैशाची किंमत कळते. कशाला खूप पैसा आहे आणि मला जर मला ताप आला, तर ताप आल्यानंतर आपण त्या गोष्टींकडे अगदी, आणि खाणंसुद्धा अतिशय सुंदर माझ्या आवडीचं कोणी करून ठेवलं आणि मला जर ताप किंवा कावीळ आला, तर हे सगळं खाणं मनातसुद्धा येत नाही खावं. असं नाही की खायला मिळत नाही, असं नाही, मला पचतही नाही आणि माझी त्याकडे लक्ष पण जात नाही. मग वस्तूमध्ये सुख होतं का त्या? जर वस्तूमध्ये सुख असतं ते सतत मिळालं असतं, पण ते सतत मिळत नाही. मला कावीळ झाला की मला या सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. म्हणजे गोष्टीत सुख नाही, ते द्वैतात सुखच नाही आहे. माझं मन जर स्थिर असेल तर त्या शेवेमध्ये मला आनंद मिळेल, त्या गुलाबजाममध्ये मला, हा एक पक्का गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. त्या गोष्टीत नसून आतमध्ये आनंद आहे. मग याही वेगळी नामाभिधाने. आता या गोष्टींवरती चर्चा झाल्यानंतर याही वेगळी नामाभिधाने, समाधानाची संकेत वचने. आता संकेत काय आहे? संकेत हा आहे की संकेत त्यांनी केलाय की सुख कशात आहे. जे वस्तू दृष्टीस दिसेना, जी वस्तू दृष्टीत दिसेना याच्याकडे बोट दाखवून दिलं की सुख तिथे आहे. मग एकदा लहान मुलाला जर सांगितलं की असं असं तिथे आहे, तो सोडत नाही की ती गोष्ट घेतल्याशिवाय. हे सोडून त्याच्या मागे लागतो तो लहान मुलगा. ही आपली मूळ आपणही लहान मुलंच आहे. आपण आतला जर विचार केला, वय वाढलं पण आपण मुलासारखेच आहोत ना. पटकन कोणीतरी प्रेमाने बोललं तर आपल्यालाही असं वाटतं, आपलं कौतुक केलेलं आवडतं. या सगळ्या गोष्टी लहान मुलासारख्याच आहे. वय वाढलं आणि शरीर वाढलं तरी मनातले जे बालपण आहे ते गेलेलं नसतं प्रत्येकाचं. कोणीही विचार करावा, आपल्याला लहानपणासारखंच होता येत नाही आणि हे शक्य नाही, दिसत चांगलं नाही, या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण मनातलं बालपण जे असतं, 40, 50, 60 वर्ष झाले, 90 वर्ष झाले तरी बालपण संपत नाही. मग तो संकेत दिलाय समर्थांनी की तुझं हे जरी सगळं तरी ते संकेत पुढे आहे. ह्या बालरूपाला जे आवडेल तेच तुला मिळणार आहे. तुझं जे बालरूप आहे ते खुदकन हसणार आहे, कारण तुला जे पाहिजे ते संकेताने मी तुला सांगतो. जे दृष्टीस पडत नव्हतं तुझ्या, ते मी तुला दाखवतो. हे सगळं नाही शक्य. हे माझ्या बोलण्यातूनही शक्य नाही, या समर्थांच्या वाक्यातूनही शक्य नाही, जोपर्यंत ती कृपा होत नाही. म्हणजे ती कृपा झाल्यावर मग भरला घनदाट हरी दिसे, ते जे म्हणतात खरंच दिसत असेल, खरंच दिसत असेल. रागवण्यातही अर्थ नाही, प्रेम करण्यातही अर्थ नाही, कौतुकातही अर्थ नाही. तो संकेत कळला. तो संकेत याही वेळी नामाभिधाने, नाम वेगवेगळी, समाधानाची संकेत वचन. मग एक कशाचं संकेत, एकेका शब्दावर एक तास निरूपण होऊ शकतं याच्यातून. या समाधानाचं संकेत. आत्तापर्यंतच्या समाधानात संकेत नाही म्हटलं, समाधान झालं, टिकलं नाही टिकलं, टिकलं पुष्कळ दिवस, 50 वर्ष सुख मिळालं या संसारातून. 50 वर्ष सुख किती दिवस, तरी तर शेवटच्या क्षणी वाटतंय ते नव्हतं खरं. मग याला काय अर्थ आहे? मग हा संकेत कळायला पाहिजे ना की मग अजून 50 वर्ष तेच करायचं का पुढच्या? किती आनंद. आणि मला म्हणायचं आहे की जर सुख असेल तर दुःख कठीण जातं, पण दुःख वाटतच नाही कशाचं, तर ते सुख आनंद घेता येतो. हा महत्त्वाचा संकेत शेवट सुखाचा व्हावा.
कितीही सुख असलं, शेवटच्या क्षणी जर दुःख असेल तर तो शेवट तसाच होतो आणि जसा आपला विचार तसाच आपलं मरण. मग ह्यावेळी तो संकेत समाधानाची संकेत वचने, ही जी वचनं आहेत ती संकेताची वचनं आहेत. तो संकेत ओळखायचा आणि संकेत कशी कशी आपण जेव्हा शिक्षक शिकवतात ना तेव्हा खूप वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात वर्गामध्ये. मी शिक्षक असल्यामुळे मला ते समजतंय. एकेकाला फोडून 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 2-2, 3-3दा सांगावं लागतं. एकेकाला इतके वेळा सांगूनही समजत नाही, एखाद्याला सांगितल्यावर समजतं, एखाद्याला सांगूनही समजत नाही म्हणून ते नापास होतात, एखाद्याला सांगितल्यावर समजलं ते 50-60% पास होतात. एखाद्याला सांगितलं तेवढं छान पद्धतीने करतो तो, इतका छान की त्याला 80-90 अपेक्षा असते शिक्षकांची की हा 80-90 जाईल. पण एक असा असतो की तो त्या दिवशी अब्सेंट असतो, तो येतही नाही वर्गामध्ये, पण त्याला तितकेच मार्क मिळतात जे त्याला शिकवलेला मिळतात. मग तो संकेत कळला, त्याला संकेत कळतात किंवा त्याला त्या विषयाचं ज्ञान असतं किंवा त्याला ते पटकन समजतं. काल काय बुद्धिमत्ता, हे वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता. मग हे जे संकेत कळणं, मग हे संकेत कळणं, मग याच्यासाठी बुद्धी लागते का? पुन्हा प्रश्न विचारतील श्रोते, मग आम्हाला बुद्धी नसेल तर काय? नाही, इथे बुद्धीचा प्रश्नच उद्भवत नाही. हे मागच्या जन्मीचं तर पुण्य होतं म्हणून त्याला तो संकेत कळला आणि तो त्या व्यवस्थित पास झाला. तसाच पूर्वसंकल्प असेल, पूर्वपुण्याई असेल तर हे संकेत कळतात. इथे आपण स्थिर व्हायला पाहिजे. हे संकेत कळण्यासाठी बुद्धीची गरज नाही. मग ती पुण्याईनी ते घडतं, पण नाही घडत आहे. समजा एखाद्या वेळेस नाही संकेत कळला तर अभ्यास करायचा, पौरुष प्रयत्न करायचे, पण प्रयत्न त्या दिशेने व्हायला पाहिजे ना. प्रयत्नच झाले नाही तर गुरुकृपा कशी होईल? एखाद्याला आपोआप होते, एखाद्याला करून होते, एखाद्याला उशिरा होते, एखाद्याला पुढच्या जन्मी होईल, पण होणार नाही असं होणार नाही. प्रयत्न करायलाच पाहिजे. ही जी समाधानाची संकेतस्थळे, ह्यावरतीच आपण एक पूर्ण रात्र निरूपण करू शकतो. म्हणजे आपण निरूपण नाही, आपण पूर्ण वेळ विचार करू शकतो. समाधानाची संकेत वचने, या सगळ्या गोष्टींचा विचार सकळ काही पादसेवने उमजो लागे. बरोबर आले ते. हे सगळं पादसेवनानी समजतं. हे सगळं पादसेवन भक्ती असेल तर ते समजतं. आत्ता त्यांनी तो शब्द वापरला, मला तेच जाणवत होतं की हा शब्द का वापरत नाही आहेत. इतके वेळा त्यांनी हे आत्मपरीक्षणात्मक विचारलं. समाधानाचं संकेत वचन जर तुम्हाला कळायचे असतील, कारण काहीतरी विशेष देत आहेत हो, एकदम साध्या गोष्टी देत नाही आहेत. हे हातातले माझे पैसे हे आणि हे तुम्हाला 50 रुपये, इतका साधा हिशोब नाही आहे तो. हिशोब संकेताचा आहे, खुणेचा आहे. त्यांना जी खूण पटली त्या खुणेचा हिशोब आहे हा. मला खूण पटली ती तुम्हाला पटवायची आहे आणि तुमचं लक्ष नाही आहे. तुमचं लक्ष कशात आहे? दृश्याकडे. दृश्य जे आहे त्याकडे माझं लक्ष असल्यामुळे ते संकेत पटत नाहीत. मग संकेत जर पटत नसतील आणि मला जर पटले असतील तर ती कुरूप आहे, आणि मला जर पटले नसतील तर पौरुष प्रयत्नांची गरज आहे. या 2 गोष्टींवरती चिंतन थांबू शकतं. मला आज कळलं असेल, मला असं वाटतंय थोडंसं की हे मला कळलंय नाही, हे मी स्पष्टच म्हणते की मला असं वाटतंय, मला कळलंय, तर या ठिकाणी समर्थांची कृपा आहे. आणि जर मला वाटलं की नाही कळलं तर आपण प्रयत्न करायला पाहिजे. अशा हे माझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या. हा प्रत्येकाच्या स्वतःच्या आत्मचिंतनाचा विषय आहे. याही वेगळी नामा वेदगर्भ वेदांत, वेदगर्भ वेदांत, वेदांचा गर्भ वेदांत, वेदांचा अंत म्हणजे उपनिषद. माहिती असेल सगळ्यांना की वेद 4 वेदांचा अंत म्हणजे उपनिषद, भगवद्गीता. याचा उपनिषदांचं सार भगवद्गीता. हे जर आपल्याला करून देतात वेद, वेदांत, उपनिषद, म्हणजे एकटी भगवद्गीता वाचली तरी उपनिषद, वेद उपनिषद वाचल्याचं पुण्य आहे. कारण भगवंताची वाणी आहे, स्वतःची वाणी, आणि सार रूपाने दिलेलं आहे. इतकं वाचायची तुम्हाला गरज नाही. फक्त मी तर म्हणते आणखी पुढे जाऊन म्हणते की वाचायची गरज नाही, फक्त नतमस्तक आपोआप डोक्यामध्ये उतरू लागेल आणि मग त्याच्याप्रमाणे आपण वाचू लागू. जे त्यांना अपेक्षित आहे तेच वाचू लागू बरोबर. म्हणजे इतकं खाली जायचं आहे. वेदगर्भ, वेदांचं गर्भ, त्यांचा जो मूळ तयार होणारा गाभा तो वेदांत. सिद्ध भावगर्भ, सिद्धांत, सिद्ध असलेले मंत्र, सिद्धांत, त्याचा झालेला तयार सिद्धांत. आणि सिद्धांत गर्भ, सिद्ध भावगर्भ सिद्धांत, अनुभव अनुर्वाच्य धादांत. किती गोड शब्द आहेत, बापरे. काय म्हटलंय? वेदगर्भ वेदांत, वेदांचा गर्भ, वेदांत, वेदांताचा अंत ज्या ठिकाणी, नंतर जो सिद्ध आहे त्याचा सिद्धांत,
सिद्ध सिद्ध गर्भ सिद्धांत, सिद्ध गर्भ सिद्ध याच्यातून निघालेला सिद्धांत, अनुभव तो स्वतःचा अनुभव, अनुर्वाच्य, धादांत. आपण धादांत हा शब्द खोट्यासाठी वापरतो, ते सत्यासाठी वापरतो. धादांत सत्य वस्तू. आपण म्हणतो धादांत खोटं बोलते, असा जो शब्द वापरतो तो सत्यासाठी वापरलाय. धादांत सत्य वस्तू. किती गोड आहे ही ओवी. खरंच निरूपणाचा अगदी मूळ गाभा आहे. वेद वेदगर्भ वेदांत, सिद्ध सिद्ध भावगर्भ सिद्धांत, अनुभव अनुर्वाच्य धादांत सत्यवस्तू. ही सत्यवस्तू आहे. यावरती चिंतन मनन करायचं. या ठिकाणी थांबलं, या ठिकाणी जिथे आपल्याला भावलं त्या ठिकाणी थांबलं तरी पारायण झालं. कारण ते अनुभवणं महत्वाचं आहे. अनुभव सत्यवस्तू, अनुभव अनिर्वाच्य धादांत सत्यवस्तू. ती सत्यवस्तू आहे. आतापर्यंत असत्य वस्तूच्या मागे लागलो, आता ही सत्यवस्तू आहे. वेदांचा सार आहे आणि वेदांचा सार आपला गोपाळकृष्ण आहे. वेदांचं सार कशाला शिकायचं, कशाला मग कशाला वेद शिकायचे. नाही समजत ना, आपल्याला डोक्याला ताण होतो ना, नाही शिकायचं. भागवत वाचत असताना, कृष्णलीला ऐकत असताना तन्मय व्हायचं, तो वेदगर्भ. आणखी काय बोलायचं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर वेदगर्भ वेदांत सिद्ध. कशाचीच गरज नाही म्हणतात, कशाचीही गरज नाही. तुम्ही फक्त शरण. मग पादसेवन भक्ती लावलाच आहे समर्थांनी अर्थ. पादसेवन भक्ती करा. समर्थांची बरं तिथे जायची गरज आहे कुठे नाही, घरूनच मनाने करा. आणि हा तर स्वानुभव आहे की कुठेही न जाता, काहीही न करता आपोआप कृपा होऊ शकते. ह्याचं उदाहरण नाही का. ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीचा संबंधच नाही कधी कधी आला आयुष्यामध्ये, ती गोष्ट आनंद घेऊ शकते या गोष्टीचा. हाच तर मोठा पुरावा आहे. एवढा मोठा सज्जड पुरावा हा आहे की ज्या ठिकाणी अगदी काडीचाही पण असं म्हटलं कुणाला, आमच्या महाराजांना किंवा कोणाला म्हटलं असं संबंध आता नव्हता दिसला तुला दृश्याला, आधी असेल ना कुठेतरी, म्हणून ते पुढचं सुरू झालंय ना. मग याच्यावरती विचार करत असताना पादसेवन भक्ती निश्चित उपयोगाची आहे. मग बहुधा वेदगर्भ वेदांत सिद्ध भावगर्भ सिद्धांत अनुभव अनुवाच्य दादांत सत्यवस्तू बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे. आता ही जे अनुभव आहे मला आलेले, हे सांगायचे नाही म्हणतात ना ते, पण संतांच्या संगतीत राहिल्यानंतर स्वतःला स्वतःचे अनुभव येतात. ते इतरांना सांगू नये याचं कारण आहे. इतरांना जर ते अनुभव सांगितले तर त्याच्यावरती अविश्वास दाखवला जातो. त्यांना आले नाही तर ते खोटं बोलतात असं वाटतं. त्यामुळे कुणाशीही बातमी ही शेअर करण्याची गरज नाही, कुणालाही या गोष्टी सांगायची गरज नाही. म्हणून संतांच्या सेवेतच राहायचं. अहो मला आला आनंद, कृतज्ञता, आज असं घडलं, कृतज्ञता, पाय पुन्हा धुत राहायचे, त्यांच्या सोबतच राहायचं आणि जे काही मिळालंय त्यांना समर्पण करायचं. चांगलं असो वाईट असो, कष्ट आले संकट आले ते सुद्धा त्यांना सांगायचे. कारण आपण त्यांचं झालोय आता त्यांचं झाल्यानंतर, आणि ते काय करू शकत नाहीत आपल्यासाठी. जे करतील ते माझ्या कल्याणाचं असणार आहे, ही भावना जर त्या व्यक्तीच्या मनात निर्माण आली तर काय होणार आहे. बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे. मग सगळं कळू लागतं संतांच्या सोबत. आणि ते इतके मोठ्या मनाचे आहेत ना, इतके विशाल हृदयाचे संत आहेत की त्यांना जर सांगितलं ना तर त्याची उत्तरही देतात आणि समाधानही करतात, आपल्याला सावरूनही घेतात. मग त्यांच्या सोबत का नाही, हा संकेत ओळखा. बरं नाही येत म्हटलं हा अनुभव, तर पौरुष प्रयत्न सुरू राहू द्या. येणारे लोक आहेत ना समोर, हा अनुभव घेणारे लोक समोर बसले आहेत ना, ते सांगतायत ना. आत्तापर्यंत वाईट अनुभव घेतले आहेत ना जगाचे, द्वैतातले. कुणावर विश्वास ठेवला त्यांनी. आपल्यासाठी करायची इच्छा खूप होती, आईची, वडिलांची, नवऱ्याची, मुलाची, सगळ्यांची आपल्यासाठी करायची इच्छा असते. कशाला, आपली सुद्धा इतरांसाठी करायची इच्छा असते. पण आपण असमर्थ आहो ना, आपण समर्थ नाही ना त्यांचं पूर्ण करण्यासाठी. जर त्याला एखादी अडचण आली तर मी आई असून नाही पूर्ण करू शकत ना. ही मर्यादा आहे माझ्या शरीराची. माझ्या मनाला खूप वाटतंय की मी त्याला मदत करावी, नाही करू शकत. मुलाला वाटतं आईला मदत करावी, आईला इतकं दुःख आहे, शरीर तिचं साथ देत नाही, 90 वर्षाची आई झाली, त्याला कसं मदत करू. मुलगा हातात घेऊन जातो, कुंभाला घेऊन जाऊ का पण शक्य नाही ना त्याला मदत करणं. मग ही मर्यादा आपण आपली ओळखल्यानंतर संतांच्या जवळ ती नाही हे जर लक्षात आलं तर तो संकेत ओळखा. ते तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा आनंद देणार आहे. हे तळमळून समर्थ सांगतायत, बोलणारा सांगतोय, संत सांगतायत, विश्वास ठेवा.
नसेल अनुभव येत तर अविश्वास दाखवू नका. त्याच्यावरची ती गोष्ट मी इतके वेळा प्रयत्न करते आठवायचा, पण लक्षातच येत नाही. ती नारदांची गोष्ट आहे. मला ती इतकी जास्त आवडली आहे की विश्वास असा इतका पक्का पाहिजे की विष्णूंनी सुद्धा दुसरा विचारच नाही केला. नारदांनी म्हटलं म्हणजे ते खोटं होतं, पण नारद बोललेत ना, मग ते खरं. इतका विश्वास संपादन केलाय नारदांनी, इतके ते भक्त आहेत. मग अशा प्रकारचं जर असेल तर संतांच्या संगतीत खरं सुख मिळतं हे तळमळून सांगतात. हा संकेत ओळखा. बहुधा अनुभवाची अंगे सकळ करती संत संगे, चौथे भक्तीचे प्रसंगे गोप्यते प्रगटे. चौथी भक्ती आहे काही, चौथी भक्ती, ही चौथी भक्ती आहे ना, त्या चौथ्या भक्तीमध्ये गौप्य स्फोट होतं, ते प्रगट होतं म्हणतात. व्हायला पाहिजे की नाही, आता थांबायला पाहिजे की नाही, या गोष्टीचा अनुभव घ्यायला पाहिजे की नाही प्रत्येकाने. जर दासबोधातून आपल्याला जर खरंच आनंद मिळवायचा असेल तर त्या गोष्टीवर गौप्य प्रगटे म्हणतात. प्रगटे ही गोष्ट झाल्यानंतर म्हणजे हा गाभा आहे, भक्ती मार्गाचा गाभा आहे. प्रगट वसोनी नसे, गौप्य असोनी भासे, भासाभासातून अनारिसे गुरुगम्य मार्ग. भास आहे, आभास आहे, खोटा आहे, खरं आहे. हार जित भास केवळ सत्य एकच, आनंद एकच सत्य आहे. हार जित भास केवळ आनंद हेच सत्य आहे. मग आनंद सत्य आहे हे जर म्हटलं तर तो गौप्य स्फोट गुरुगम्य मार्ग आहे. गुरूंनाच गम्य आहे, गुरूंनीच आपल्याला गम्य करून दिला असा विचार गुरु आपण म्हणतो. पण गुरूंवर बोलायला बसलं ना की शब्द थिटे आहे, शब्द थिटे आहेत. ज्यांना त्याचा अनुभव येतो असं म्हणत नाही, पण ज्यांना तो आनंद मिळतो तर ते गुरूंबद्दल बोलताना थांबत नाही. जर समजा मला आईने असं एखादी वस्तू दिली की जी गोष्ट मला खूप आवडली, माझ्या आयुष्याची कमाई आहे की जी मला अतिशय सुंदर असा हार माझ्या आईने जर दिला, तर आईचं कौतुक करताना मैत्रिणींजवळ माझा शब्द कमी पडतील ना, की माझी आई आहे म्हणून दिलं, माझ्या आईने किती कष्ट केले, त्यासाठी फक्त माझा विचार केला, इतरांचा विचार की किती त्या आईबद्दल कौतुक, कारण मला मिळालं आहे. मला ती गोष्ट मिळाल्याबरोबर त्या व्यक्तीचं कौतुक करताना माझ्याजवळ शब्द नाही. आणि या तर साध्या गोष्टी आहे, नेकलेस हरवू शकतो. हा जर आनंद सद्गुरूंनी दिला तर शब्द थिटे पडतील. काय सांगू मी त्यांच्याबद्दल. ते गौप्य गुरुगम्य मार्ग आहे. तो मार्ग होय परी अंतरिक्ष, जेथे सर्वही पूर्वपक्ष पाहो जाता अलक्ष लक्षवेना. असा हा जो मार्ग आहे, पाहायला गेलो तर आपल्याला पाहायला गेलो, सांगायला गेलो तर समजणार नाही, पण गेल्यानंतर तो अनुभव येतो. त्यावरती चर्चा करणं, त्यावरती शब्द, हे जे आहे ना शब्द शिकायचे आणि विसरायचे, हा अतिशय मोठा योग आहे. इतके शब्द शिकलो, इतकं ज्ञान घेतलं, पण ते सगळं ज्ञान कुठेतरी थांबवायचं, मौनात जायचं, एकांतात जायचं आणि अद्वैताचा विचार करून तो आणि मी आणि तो एकच आहे, हा मार्ग कठीण मार्ग गुरुगम्य होतो. लक्ष जयासी लक्षावे. मग आता या ठिकाणी एक अट पण दिली आहे थोडीशी, लक्ष जयासी लक्षावे. माझ्या मनात जर विचार आला की तेच लक्ष, माझं लक्ष तेच येतं मनामध्ये. आज मला दासबोध पूर्ण करायचं आहे, तेच लक्ष. जर मला सोलिव सुख वाचायचं आहे, तेच लक्ष. आज मला जेवायला जायचं आहे, तेच लक्ष. आज मला काय करायचं आहे, तेच. जे माझं लक्ष असेल, जे माझं मन असेल, जे माझं बुद्धी जो विचार करेल तेच येतं. ही खूप मोठी देणगी आहे, खूप मोठी देणगी. त्याचा आतापर्यंत दुरुपयोग झाला. आपण आतापर्यंत नको त्या गोष्टींचा विचार केला, पण जे लक्ष आहे तेच लक्षावे. आता समर्थ म्हणतात लक्ष आहे ते लक्षावे. आता जे लक्ष आहे, आपलं ध्येय, अंतिम ध्येय, तेच फक्त लक्षावं. हे आता मला तर बोलायची गरज वाटत नाही. मला असं वाटतं इतकी त्याच्यावरती चर्चा झाली की खरंच आता समजत असेल म्हणजे सगळ्यांना समजतंच, पण मला काय सांगायचं आहे ते शब्द माझे फुटत नाही आहेत, ते समजायला पाहिजे आता. म्हणजे कळलंय, अनुभव घ्यायला पाहिजे, त्या गोष्टीचा अनुभव घ्यायला पाहिजे. आणि घेतही असतील सगळेजण. ध्याने जयाची द्यावे, ज्याचं ध्यान करू ते. आता जर मी लक्षात घेतलं की विठोबाचं रूप, काल म्हणे रुक्मिणी आणि विठ्ठलाचा सोहळा झाला, त्यांनी प्रत्यक्ष दाखवला आणि दाखवत असताना मन रमून गेलं. असं वाटलं आपण वैकुंठात आहोत. आणि तो सोहळा मी प्रत्यक्ष आपल्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस जसा मी प्रत्यक्ष अनुभवला, तसा अनुभव मी कशाला तिरुपतीला आम्ही अचानक गेलो, अचानक. आणि ज्यावेळी सांगितलं की कल्याणोत्सव असतो, श्रीरामांचा कल्याणोत्सव, तिकडे कल्याण म्हणतात विवाहाला साऊथमध्ये, आणि तसाही कल्याण हा शब्द विवाहासाठी वापरतात. राम सीतेचा विवाह माझ्यासारख्यासाठी किती हा म्हणजे सरप्राईज आहे की मी अचानक ठरवलं. ज्या ठिकाणी अमेरिकेच्या भावाचा फोन आला की यावेळी जाऊ नये, इतकी गर्दी असते तिरुपतीला, तुमची राहण्याची सोय होणार नाही, तरीही आम्ही आमचं रिझर्वेशन केलं.
आणि रिझर्वेशन केलं गाडीचं फक्त जाण्याचं, आणि कसं जायचं ते माहीत नाही. हरवल्यासारखं ठरवलं आहे ना, माझ्या वाढदिवसाचा हा आठवडा आहे, तो फक्त तिरुपतीला घालवायचा असं ठरवलं. आणि त्या ठिकाणी कळलं जेव्हा की कल्याणोत्सव चालू आहे रामांचा, रामसीतेचा कल्याणोत्सव चालू आहे प्रत्यक्ष. मग हे काय ठरवलं होतं का? बरं, नाही दिसत म्हटलं 12 तास तिथे गर्दी असल्यामुळे त्यांनी ठिकठिकाणी कॅमेरे लावून ठेवले की तुम्ही 6 तासाचा तुम्हाला इथे बसायचं आहे, तर 6ही ठिकाणी कॅमेरे लावलेले. मग त्या ठिकाणी त्यांचा जो काही विधी चालला आहे, मंगळसूत्र घाल, आणि मंगळसूत्राची गंमत तर काय सांगावी. त्यांनी गुरुजींनी जे मोठं मंगळसूत्र केलं होतं, ते मोठं मंगळसूत्र आमच्या असं डोळ्यासमोर धरलं, जवळ 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 अगदी क्लोजअपमध्ये मातेंच्या मंगळसूत्राचं दर्शन घ्या. साहजिकच माणूस स्वतःचं मंगळसूत्र विसरेल की नाही सांगा. की माझा हा लॉस झाला आहे कशाचा, की माझे पती माझ्यासोबत नाही. विसरलो ना 2 मिनटं की सीतेचं मंगळसूत्र पाहायला मिळतं रामांचं, तो राम प्रत्यक्ष पाहायला मिळतोय. असा जे लक्ष आहे त्या लक्षात लक्ष गेलं पाहिजे. ते मंगळसूत्र बघितल्यावर डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू सगळ्यांच्या जवळ जवळ नेतात. आपण म्हणतो भेटच होत नाही, दिसतच नाही, गर्दी असते. भगवंत सगळी सोय करतात. हे सगळं झाल्यानंतर कल्याणोत्सव श्रीरामांचा बघितल्यावर जे ध्यान केलं ते दिसलं ना आपोआप. कधीतरी वाटलं असेल, माहिती नव्हतं, आणि कल्याणोत्सव होतो श्रीरामांचा या महिन्यात होतो, इतक्या गर्दीत आपण काहीही माहिती नव्हतं. कसं अचानक दिसलं. कधीतरी कुठेतरी आतल्या माइंडमध्ये, आपल्या मनामध्ये हा उत्सव बघण्याची इच्छा असावी म्हणून तर समोर आलं सगळं. ह्या सगळ्या गोष्टी जर घडल्यानंतर लक्ष, मग या शब्दांना अर्थ आहे की नाही. समर्थांच्या शब्दांना अर्थ असा आपण स्फुरू शकतो की लक्ष जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे. मला माहिती नाही मी ध्यान केलं, पण समोर काय आलं. म्हणे सुरुवातीला कोणी प्रवासाला निघालं की आमची आई म्हणाली की अशी बाई जर एखादी कलश घेऊन जाताना दिसली, पाणी भरताना दिसली, तर ते अतिशय शुभ शकून असतो. आम्ही जेव्हा प्रवासाला निघालो, अचानक 7-8 बायका पाणी घ्यायला गेल्या, तेव्हा आनंद झाला. अरे काहीतरी चांगलं आहे. आईने म्हटलं ते आपण मुद्दाम लग्नाच्या वेळी त्या बायकांना आणतो. आम्ही म्हटलं काहीतरी चांगलं आहे, काहीतरी चांगलं म्हणजे इतकं चांगलं, इतकं पुढे की स्वतःचं दुःख नाही समजत आहे. त्यापुढे मला माझं स्वतःचं अस्तित्व नाही आहे हे समजत आहे, मला माझे मिस्टर नाही आहेत हे समजत नाही, विसरून जातो आपण. हे असं सुखसुद्धा भगवंत देऊ शकतो जर मनामध्ये खऱ्या सुखाची अपेक्षा असेल तर. कारण तेही अजून या रूपाने जिवंत आहेत, म्हणूनच मला हे मंगळसूत्राचं सुख देत आहे. अशा प्रकारच्या काहीही कल्पना आपण करू शकतो. आपल्या मनाला कसं नियंत्रित करायचं हे आपल्या हातावर आहे. त्याच्यामुळे सुख मानण्यावर आहे. कशा दुसऱ्या कोणत्या गोष्टी, हा स्वतःचा प्रवास आहे प्रत्येकाचा, तो प्रत्येकाच्या दृष्टीला मग अशा पद्धतीने पडायला लागतं. म्हणून ती पहिली ओवी आहे, जे वस्तू दृष्टीस दिसेना, जी लोकांना दिसत नाही तीही दिसायला लागते. मग तो जो आनंद मग कसा शेअर करणं, कोणत्या शब्दात सांगणार हा आनंद, किती लिहिले त्याच्यावरती लेख तरी कमी आहे. कारण तो आनंद विसरतच नाही अजून 2 वर्ष झाले तरी. अशा प्रकारचा हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा, घेतच असतात, आणि तो स्वतःच्या मनात राहतो. निरूपणकार फक्त बोलतात, बाकी सगळ्यांना हा अनुभव येतो. तेही ऐकून घ्यायला मजा येते, इतरांचेही चांगले अनुभव ऐकून घ्यायला मजा येते. वाईट जरी आले तरी आपला प्रवास सुरू आहे असं समजायचं. आपला प्रवास सुरू आहे, काहीही झालं तरी भगवंताची निष्ठा न ढळू देता ती भक्ती अगद्या मनामध्ये शिल्लक. म्हणजे जसं गाडीचं उदाहरण दिलं तसं ते उदाहरणाप्रमाणे सतत भगवंताच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करण्याचं काम आपले सद्गुरू करत असतात. त्यामुळे सद्गुरूंची भक्ती सतत मनातल्या मनात करत राहायची. जयासी लक्षावे, ध्याने जयासी द्यावे, ते गे त्याची आपण व्हावे. काय वेगळं बोलली अजून, ते आपण व्हावे. तिथे आपण आहोत, आणि आपलाच विवाह म्हणजे आपली सीता. आज तर आणखी पुढे जाऊन आज तर माझे इतके सत्संग झाले आहेत. आज 4 महाराजांनी मला फोन केले आहेत. राजू महाराज देगलूरकर म्हणून आहेत, जे अनंत दादा ते चैतन्य मंडळाचेच त्यांचे शिष्य आहेत ते. बरं, चैतन्य सत्संग मंडळ म्हणजे चैतन्य मंडळाचे जे आहेत ना आपले महाराज, त्यांचेच ते परंपरातले आहेत. त्यांचा जो फोन आला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, मी काय सांगत होते, कोणता विषय होता, की जयासी द्यावे ते की आपणची व्हावे. ते आपणच आहोत असं गृहीत धरून आपण तो विचार करतो. त्रिविधा प्रचिती, मग ही त्रिविधा प्रचिती आहे. मग ही जी त्रिविधा प्रचिती आली की मग त्यावरती मग काय वेगळं बोलायची गरज राहते. असा अनुभव घ्यावा. हे माझा अनुभव नाही, आपण सगळ्यांचा अनुभव आहे, आणि सगळ्यांमध्ये ती अनुभव घेण्याची क्षमता असते. फक्त गुरुकृपा लागते. गुरुकृपेसाठी बाकी प्रयत्न करा. एखाद्याला जर हा अनुभव अजून घ्यायचा असेल, पण येईल ह्याची खात्री बाळगावी, आणि गुरुची भक्ती सतत मनातल्या मनात करत राहावी. असा हा अर्थ समर्थ या ठिकाणी अपेक्षित आहे.
त्रिविधा प्रचिती असोही अनुभवाचे द्वारे. आता हे अनुभवाचं द्वार उघडलंय. अनुभवाचं द्वार उघडल्यावर एकदा का ते द्वार उघडलं तर त्याच मार्गाने जाणार आहे, मग मागे नाही वळत आपण. धरणाचे दरवाजे जर उघडले तर धरणातलं पाणी धाड 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 समोर जातं, मग मागे जात नाही. अशी अनुभवाची द्वारे कळती सारासार विचार आहे. हे सारासार विचार करावे लागतात. यांनी हा अनुभव सांगितला म्हणजे तो कल्याणाचाच उत्सव आपल्याला मिळेल पाहायला असं नाही. हा वैयक्तिक अनुभव आहे. कशातून कसा अनुभव घ्यायचा हे आपल्याला सारासार विचाराने समजतं. कोणीतरी गाईड करू शकतं, कोणीतरी गाईड. आता मी स्वतः अनुभव घेतला योग वसिष्ठाचा. जेव्हा त्या ताईंनी जेव्हा सांगितला, इतक्या घडघड वाचून दाखवत होत्या त्यांनी कोणत्याही प्रकारचं निरूपण त्यावरती केलं नाही, पण तरीही माझ्या लक्षात आलं काही गोष्टी, की या कोणत्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या ते आपोआप लक्षात आलं. मग आपोआप जेव्हा लक्षात येतो सारासार विचार असतो. त्या बाईंनी सांगितलं की मला वेळ नाही, मी एवढ्या काळामध्ये मी ते पूर्ण करणार आहे. आणि त्यांनी घडघड वाचून दाखवलं. आणि तुम्ही खूप छान वाचता असं प्रत्येकाचं मत होतं. वाचत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचं निरूपण केलं नाही. आणि एवढा मोठा योग वसिष्ठ ग्रंथ फक्त कानांनी असा लुकआउट केला आम्ही की तो वाचतायत. पण त्या ठिकाणी इतकं मनाला ते पटलं की त्यावरती मनन चिंतन वाचन तो ग्रंथच विकत घेतला आणि त्यावर स्वतःचं निरूपण सुरू केलं. ज्या निरूपणातलं मला काहीही कळलं नव्हतं, आता त्या ग्रंथावरती निरूपण सुरू केलं आहे गुरुवारी. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समजतात ते सारासार विचार. त्यांनी सांगितलं आपल्याला कोणतं महत्त्वाचं आहे ते जर पटलं, ते जर नसेल करायचं ज्ञानेश्वरीने तर पंचसूक्त. आपल्याला काहीतरी तर करावं लागेल. आपल्या स्वतःच्या मनाला जे आवडतं ते करायचं. तेची गी आपण सारासार विचारे सत्संगे करुणे सत्योत्तरे. सत्यांची उत्तरं सत्योत्तरे प्रत्ययासी येते. मग उत्तरं मिळतात. आपल्याला काय अजून गोड सांगायचे थांबायला पाहिजे. सत्य जर आपल्या समोर आलं तर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. खूप मोठा दुःखाचा डोंगर असला तरीसुद्धा दुःखाचा डोंगर असला तरीसुद्धा आपल्याला सत्यातूनच उत्तर. आणि मला तर सत्यावर इतका विश्वास आहे जन्मापासून. जन्म म्हणजे जेव्हापासून कळतंय तेव्हापासून असं वाटतं सत्य म्हणजे काहीतरी वेगळं आहे. हा माझ्या मनात पहिलेपासून संकेत होता की हे जे सगळं मला. आणि नशिबाने इतकं सुंदर जीवन मिळालंय 50 वर्ष की त्याला अगदी तोड नाही असं जीवन. तरी असं वाटायचं हे खरं नाही, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं. काय आहे ते वेगळं आहे. मग ते असं या पुस्तकांमध्ये सापडतं की काहीतरी वेगळं शोधते. हा शोध होता कुठेतरी, त्यामुळे त्या गोष्टी समोर येतात. म्हणजे ध्यानात असतं तेच समोर येतं. आपल्याला कळत नाही आपण ते ध्यान करतो तरी त्या ध्यानातल्या गोष्टी समोर येतात. हा ब्रह्मांडाचा सृष्टीचा नियम आहे. जे तुम्ही विचार करता ते तुमच्या समोर येईल. हा सृष्टीने ठेवलेला सिद्धांत आहे. जे कळत नाही ते कळू लागे, जे दिसत नाही ते दिसू लागे. हा 184वा जो श्लोक आहे तो सुद्धा याच संदर्भातलं निरूपण आहे. ते आपण ऐकू शकतो. सत्य अनुभवाची दारे प्रत्ययासी येते. सत्य पाहता नाही असत्य. मग इथे विचार करायचा. यावरती 1 तास थांबली तरी आपण विचार करू शकतो. सत्य असता नाही असत्य. सत्य पाहता. मग एकदा सत्य दिसलं तर असत्य राहील का? पहिल्याच दिवशी उदाहरण सांगितलं. सूर्याचा प्रकाश आला तर अंधार राहील का? ज्ञान आलं तर अज्ञान राहील का? नाही राहणार. आणि जर ज्ञान आल्यावरही जर अज्ञान राहिलं तर ते ज्ञान म्हणायचंच नाही, अजून यायचंच आहे ज्ञान. सूर्य आल्यावर जर अंधार राहत असेल तर सूर्य आलाच नाही असं म्हणायचं. सूर्य जर आला आहे तर अंधार राहूच शकत नाही. हे तर निर्विवाद सत्य आहे. निर्विवाद सत्य एकच आहे की सूर्यप्रकाश असेल त्या ठिकाणी अंधार राहू शकत नाही. अंधार आहे म्हणजे सूर्य नाही. मग सत्य पाहता असत्य नाही. सत्य काय आहे? मी आणि तो, किंवा अद्वैत, किंवा मला त्याच्याशी संबंधित योग करायचा आहे. मी जे करीन ते सतत त्याच्या स्मरून करणार आहे, त्याचं विस्मरण कधी होणार नाही. आणि त्या महाराजांनी तर जसं सांगितलं की आपण एक असतो, आपण ते विसरतो. विस्मरण हे आहे की आपण एक आहोत हे विसरतो. इतकं सुंदर त्यांचा सत्संग झाला अर्धा-पाऊण तासाचा की असं वाटतं ते रेकॉर्ड करून घ्यायला पाहिजे होतं. घर बसल्या त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या की तुम्ही ज्ञानेश्वरी आणि दासबोध याच्याही पेक्षा हे करत असताना आधी याचा जर आधार घेतला म्हणे तर तुम्हाला अधिक आनंद मिळेल. म्हणजे घर बसल्या आपल्याला मार्गदर्शन मिळतं. त्या महाराजांकडे पाहून मी म्हटलं आज माझं 90% मी शांत झाली. ज्ञान मिळवायच्या मागे जो लागतो त्याच्यापेक्षा 90. आणि स्पष्टपणे त्यांना सांगितलं की 90% मी शांत आहे. मग ते म्हणे 10% का नाही? ते जेवढे हुशार आहे. ते 10% का नाही? म्हणजे 10% प्रयत्न करते. अजून प्रयत्नांना वेळ द्या. माझ्या थोडासा प्रयत्न करते
आणि मग त्या सगळ्या गोष्टी घडतील. असं सत्य पाहता नाही सत्य, असत्य पाहता नाही सत्य. आत्तापर्यंत असत्य पाहिलं, सत्य नाही. या ओव्या जर पारायण केलं तर कसं होईल बघा. आत्तापर्यंत जर आपण पारायण केलं, सत्य पाहता नाही सत्य, पाहता नाही सत्य असं म्हटलं तर काय कळेल आपल्याला. त्या ठिकाणी थांबायला पाहिजे, त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे, कोणीतरी समजावून सांगणारा पाहिजे, गुरुची कृपा पाहिजे. तेव्हा मग आपल्याला अरे ह्या ओळीवर तर आपण 1.5 तास बोलू शकतो. मग सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, आणि 1.5 तास बोलल्यानंतरही थांबणार नाही. कारण अनंत हरिकथा अनंता, हरी अनंत आहे, त्यांच्या कथा अनंत आहे. कसं थांबता येणार आहे. आणि एक क्षण असा येतो की तिथे थांबायचं आहे, कारण मौनात जायचं आणि त्याची समाधी अवस्थेमध्ये आनंद घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टींचा एकत्र विचार केला तर आयुष्य किती आनंदी आहे. सत्य पाहता नाही सत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्यासत्याचे कृत्य पाहणाराशी, सत्य असत्याचे कृत्य पाहणारापाशी. जो जसं पाहतो तसं ते किती त्यांनी मोकळं सोडलं, पण सोडायला नको असं वाटतं. त्यांनी म्हटलं तुम्हाला जे वाटतं ते करा. सत्य पाहिजे तर सत्य पहा, असत्य पाहिजे तर असत्य पहा. जे तुम्हाला करायचं ते करा, एवढी मोकळीक दिली. पण मोकळीक दिल्यामुळे आपण फारच मोकळे झालो. जे करायचं ते करायला लागलो. मग जे करायचं ते करायला लागल्यानंतर थकलो. मग थकल्यानंतर मग कुठेतरी अशा काहीतरी गोष्टी जीवनात घडल्या की ज्यामुळे आपण सत्याकडे वळलो. आणि एकदा का सत्य दिसायला लागलं तर असत्य नाही. ह्या गोष्टीवरती स्थिर झालो आणि स्थिर झाल्यानंतर आनंदात आलो. आनंदात आल्यानंतर कळलं हे सगळं कुणामुळे झालं, हे सगळं गुरूंमुळे झालं. का झालं? कारण अंतःकरण शुद्धी झाली, मी आत्मपरीक्षण केलं, मी निवेदन केलं, मी संगत त्याग केला, मी विदेह स्थिती अनुभवली, मी अलिप्तपणे राहिली, मी सहज स्थिती अनुभवली, मी उन्मनी, मी विज्ञान, हे सप्तही एकरूप, हे मला समजलं जेव्हा. ही ओवी आहे 8वी. या ओवीचा जेव्हा विचार केला, हे सगळं कसं घडलं. घडणं कठीण असून अतिशय सोपं आहे. मी सत्याचा संकल्प केला आणि अशा प्रकारे मला सत्य उजेडात आलं. आणि सत्य एकदा समोर आलं की असत्य राहू शकत नाही. जय जय रघुवीर. मी 5 ओव्या म्हणते. पाहणार पाहणे जया लागते, ते तद्रूप तत्वे प्राप्त होते. तरी मग जाणावे बाणले समाधान श्रीराम. नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरु करिता. सद्गुरु विण सर्वथा सन्मार्ग नसे श्रीराम. प्रयोग साधने सायास नाना साक्षेपे विद्याभ्यास. अभ्यासे काही गुरुम्यास पाविजेत नाही श्रीराम. जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होये, ते हे सद्गुरु विण काये उमजो नये श्रीराम. ही जी पद्धत आहे ती आधीच्या पारायणाची पद्धत वापरली. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.